श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपति। हर 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 महादेव। आपण भगवद्गीतेचा अध्ययन करत आहोत, भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत। या अगोदरच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की वाचिक तप काय आहे यावरती आपण अगोदरच्या सत्रात अभ्यास केलेला आहे। त्या वाचिक तपामध्ये आपण पाहिलं की आपली वाणी ही मृदू असावी, गोड असावी, दुसऱ्याच्या कानाला ऐकण्यासाठी गोड असावी, अशा प्रकारचा वाणीचं तप असतं। त्यात एक आलेलं आहे की स्वाध्याय करावा। स्वाध्यायाचे काल मी सांगितलं अगोदरच्या सत्रामध्ये की स्वाध्याय म्हणजे शास्त्राचा अभ्यास करणे, किंवा आणखीन दुसरा एक असा अर्थ होतो की स्वतःचा अभ्यास करणे। स्व अध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणे। यामध्ये काहीचे मत असं आलं की स्वाध्यायाचा थोडा विस्ताराने चर्चा करावी स्वाध्यायावरती, असं काहीचं मत पडलेलं आहे। तर या सत्रामध्ये आपण थोडा जास्त स्वाध्यायाचा जास्त विचार करू। स्वाध्यायाचा विचार करणे, स्वाध्यायावरती चिंतन करणे हा मोठा विषय आहे। स्वाध्याय कित्येक महात्मे या स्वाध्याय जाणून घेण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं, परंतु स्वाध्याय म्हणजे स्वचा अभ्यास, स्वतःचा अभ्यास। तर कित्येकांना स्वतःचा अभ्यास, स्वचा अभ्यास, मीचा अभ्यास हा पूर्ण झाला नाही, कळला नाही। आता या विषयामध्ये मी पण एक विद्यार्थीच आहे, मी पण अभ्यास करतो, स्वला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। परंतु जेवढं काही मला समजलं, जेवढं काही मला ज्ञान आहे त्याच्यावरती थोडक्यात मी या स्वाध्यायाचा थोडा विस्तार करतो। काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे हे आजचं सत्र स्वाध्यायावरती आहे। स्वाध्याय म्हणजे स्वचा अभ्यास। स्व म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? मी म्हणजे हे शरीर। आता आपण म्हणतोय मी म्हणजे पहिला प्रथम आठवतं की हे शरीर आहे, परंतु मी हे फक्त शरीर नसून या शरीरामध्ये मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, जीव आहे आणि आत्मा आहे। या शरीरामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत। तर याचा अभ्यास करणे म्हणजे या शरीरात जे तत्व आहे, मी तत्व जे आहे, आत्मा आहे, जीव आहे, चित्त आहे, मन आहे, बुद्धी आहे, त्या सर्वाचा अभ्यास म्हणजे स्वचा अभ्यास। हा विषय गहन आहे, मी थोडक्यात सांगतो। मला जितकं काही समजलं तितकं सांगतो। थोडं विस्ताराने सांगणं कठीण आहे, परंतु थोडक्यामध्ये याचं वर्णन पाहू। आता शरीर म्हटल्यानंतर आपल्याला जाणवतं शरीर काय आहे। शरीर हे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय हे सर्वांना माहीत आहे। पंचज्ञानेंद्रिय म्हणजे काय? ज्या इंद्रियाद्वारे आपण ज्ञान ग्रहण करतो त्यास पंचेंद्रिय म्हणतात। त्यामध्ये नाक आहे, कान आहे, नंतर डोळे आहेत आणि मूग किंवा जीभ आहे आणि त्वचा, त्याला पंचेंद्रिय म्हणतात। आणि पंचकर्मेंद्रिय म्हणजे काय? हात आहेत, पाय आहेत, नंतर गुदा आहे, गुप्तांग आहे,
आणि मुख. मुख हे ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. जीभ, जिभेनं आपण पदार्थाची चव घेऊ शकतो आणि जिभेनं पण आपण बोलू शकतो. तर मुख हे जे आहे दोन्ही आहे, ज्ञानेंद्रिय पण आहे आणि पंचेंद्रिय पण आहे. तर अशा प्रकारे हे जे बनलेलं आहे त्याला शरीर म्हणतात. आता काय, आता पहा, आपल्याला शरीराची माहिती घ्यायची आहे, शरीर कळायचं आहे. परंतु आपल्याला आपलं स्वतःचं शरीर कळालं का हो? ज्यावेळेस आपण स्वतःचा अभ्यास करू त्यावेळेस शरीराचा पण अभ्यास असायला पाहिजे. आपल्याला शरीरसुद्धा, हे स्थूल शरीरसुद्धा कळलेलं नाही. शरीर निरोगी असावं, सशक्त असावं असं आपण म्हणतो, पण ते आपल्याला जमलं का? शरीर स्वस्थ आहे का? शरीर निरोगी आहे का? शरीराला रोग का होतात हे आपल्याला कळालेलं नाही. शरीर काय असतं? रोग होण्यापूर्वी शरीर त्याची सूचना देत असतं. शरीर काय करत असतं? सूचना देत असतं. आता एखाद्याला डोकं दुखतं, एखाद्या वेळेस डोकं दुखतं. डोकं का दुखतं? मग शरीरामध्ये कुठेतरी काहीतरी रोग होण्याचा संभव आहे म्हणून डोकं दुखतं. ताप येतो. ताप हा काही आजार नाही आहे. ताप येण्याचं कारण वेगळंच असतं. तर अशा प्रकारे शरीराचा अभ्यास करणे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता शरीर समजण्यासाठी, शरीराचा आजार समजण्यासाठी डॉक्टर व्हावं लागतं. परंतु जरुरी नाही, आपण पण डॉक्टर होऊ शकतो. आपल्या शरीराचा थोडक्या प्रमाणामध्ये डॉक्टर होऊ शकतो. याच्यामध्ये एक साधा उपाय मी सांगतो की शरीर काय सांगतं, शरीर कसं बोलतं हे कळण्यासाठी मी एक साधा उपाय सांगतो. आपण रात्री झोपण्यापूर्वी, अंथरुणावर आपण ज्यावेळेस झोपतो, तर झोप लागण्यापूर्वी आपण काय करायचं? आपल्या शरीराला पाहायचं की पायाच्या बोटापासून चालू करायचं ते डोक्यापर्यंत. पायाच्या बोटापासून तर डोक्यापर्यंत आपण हळूहळू पाहत राहायचा. पाय आहे, पिंढऱ्या आहेत, गुडघे आहेत, मांड्या आहेत, कंबर, पोट, छाती, गळा, नंतर तोंड, असं हळूहळू पाहत राहायचं. मग त्यावेळेस आपल्याला समजेल की कोणत्या भागामध्ये काही दुखतं का, काही आकड आहे का, काही आकडलेलं आहे का. आता माझा अनुभव सांगतो की मी ज्यावेळेस सर्व्हिसला असते त्यावेळेस काय करायचं की आमच्या प्लांटमध्ये, पॉवर स्टेशनमध्ये मी फिरायचं आणि प्रत्येक जी मशीन आहेत त्याच्याजवळ जायचं आणि त्यावेळेस पाहायचं. तुम्ही जर प्लांटमध्ये गेलात, प्रत्येक मशीनच्या जवळ गेलात तर ती मशीन तुम्हाला बोलते. आता एखादी मोटर आहे किंवा एखादा पंप आहे, त्याच्यावरती हात ठेवलात तर जाणवतं की या मशीनमध्ये, या मोटरमध्ये किंवा या पंपामध्ये काय खराबी आहे. मी नेहमी आमच्या कर्मचाऱ्यांना सांगायचं, तुम्ही प्लांटमध्ये जा आणि फेरफटका मारा, मशीन तुम्हाला बोलेल. एखादे ट्रान्सफॉर्मर आहे, त्याला हात लावा, त्याचा आवाज ऐका. स्वस्त असेल ट्रान्सफॉर्मर तर वेगळा आवाज असतो. ट्रान्सफॉर्मर जर स्वस्त नसेल तर वेगळा आवाज असतो. तर अशा प्रकारे मी माझ्या कर्मचाऱ्यांना सांगायचं आणि मी स्वतः प्लांटमध्ये जाऊन फेरफटका मारायचा. आता आपण शेतकरी आहोत, शेतामध्ये जा. आपण म्हणतो शेतामध्ये जा, शेत बोलतं. म्हणजे शेत सांगतं की शेतामध्ये काय कमीपणा आहे, काय कमी आहे, कुठे गवत वाढलं, कुठे काय झालं ते. म्हणजे सांगायचा उद्देश असा की आपण शरीरामधून फेरफटका मारायचा. शरीर हळूहळू पाहायचं की पायापासून ते डोक्यापर्यंत आपण प्रवास करायचा आणि पाहायचं की कुठं काय होत आहे. हे सांगायचा उद्देश असा
की शरीर आपल्याला बोलतं. तर हा उपाय करून बघावा. शरीर नक्की बोलेल आणि त्यावरती उपाय करावा. जमल तर आपण करावे किंवा डॉक्टरला दाखवावे. तर आता या शरीरात आणखीन काय, मन आहे. हे स्थूल शरीर झालं. स्थूल शरीराची थोडी माहिती घ्यावी झाली. आता शरीरामध्ये मन आहे. आता मन काय आहे, इंद्रिये, मन. आता पहा, कित्येक वेळेस इंद्रिय मन एक सांगतं आणि बुद्धी एक सांगते. यात ताळमेळ नसतो. मन इंद्रियाच्या मागे धावत असलं की बरेच घोटाळे होतात. मनाला इंद्रियाच्या मागे धावू देऊ नये, इंद्रियाच्या मागे लागू देऊ नये. मनाला काय करायचं, थोडं बुद्धीच्या मागे, बुद्धीबरोबर जोडायचं. मनाला काय करायचं, बुद्धीबरोबर जोडायचं. मग बुद्धी ही निर्णय घेते. बुद्धी काय करते, निर्णय घेते आणि चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो. बुद्धीचं काम काय आहे, निर्णय घेणे आहे. आता आणखीन काय, बुद्धी आहे, मन आहे, चित्त आहे, जीव आहे, आत्मा आहे. आता अंतर्मन काय सांगतं ते आपण ऐकायला पाहिजे. नुसतं मनाचंच ऐकायला नको. मनाचं नुसतं ऐकल्यानंतर घोटाळे होऊ शकतात. मन विचार करते आणि बुद्धी निर्णय घेते. बुद्धीचा निर्णय योग्य आहे का ते पण पाहायला पाहिजे. कधी कधी बुद्धी चुकते, निर्णय घेण्याचं बुद्धी चुकते. मग त्यावेळेस काय करायला पाहिजे, जर तुमचा विवेक जागृत असेल तर बुद्धीचा निर्णय चुकत नाही. आता विवेक म्हणजे काय, विवेक कशाला म्हणायचं, काय बरोबर आहे आणि काय वाईट आहे याचा निर्णय करणे. आणि म्हणजे काय बरोबर आहे आणि काय वाईट आहे याचा निर्णय करणे आणि जे बरोबर आहे तशा प्रकारे वागणे, याला विवेक म्हणतात. मग आता हा विवेक, बुद्धीचा विवेक हे जागृत कसा होतो, बुद्धी चांगल्या प्रकारे निर्णय कशी करते, आपण चांगल्या प्रकारे कसं वागतो, विवेक कसा जागृत होतो. मी म्हणेन सोप्या भाषेमध्ये आपण संताची संगत करावी. आपण चांगल्या लोकांबरोबर राहिलं की नक्की आपला विवेक जागृत होईल आणि बुद्धी चांगला निर्णय घेईल. आता एक सांगितलं जातं बघा, मन निरोगी असेल तर शरीर निरोगी असतं. तसंच शरीर निरोगी असेल तर मन पण निरोगी असतं. तर मनाला पण निरोगी ठेवावं, शरीराला पण निरोगी ठेवावं. जसा शरीराचा अभ्यास आपण केला थोडक्यात, तसा मनाचा अभ्यास करावा, बुद्धीचा अभ्यास करावा. मी अगोदर सांगितलं होतं की झोपण्याच्या अगोदर काय करावं, शरीरामधून फेरफटका मारावा आणि शरीर तुम्हाला बोलेल, शरीर आपली व्यथा सांगेल. तशाच प्रकारे आपण मनात विचार करावा की आज मी दिवसभर काय केलं, आज दिवसभर काय केलं, मी माझा वेळ कसा घालवला, काही वाईट कर्म केले का, काही चांगले कर्म केले का, वाईट केले असले तर का केले, मी कुणाला दुखवलो का, कुणाला वाईट बोललो का, कुणाचं वाईट केलो का. अशा प्रकारचा आपण दिवसभराचा लेखाजोखा पाहावा. मी कुठे चुकलो याचा विचार करावा, असे आत्मचिंतन करावे. बघा, दिवसभर आपण काय केलं हे रात्री झोपण्याच्या अगोदर एक फेरफटका मारला तर नक्की समजेल की आपण इथे चुकलो, आपण इथे ठीक आहे, इथं बरं आहे, इथं चांगलं केलं. तर दररोज
हा अभ्यास करावा. हळूहळू काय होईल की आपलं मनावरती नियंत्रण राहील आणि हळूहळू आपण चांगले वागायला लागू. मनात चांगले विचार येतील आणि निर्णय आपण चांगले कसं आहे, मन विचार करतं आणि बुद्ध निर्णय घेते आणि त्याप्रमाणे मनुष्य कार्य करतो. तर मन जर निर्मळ झालं तर बुद्धी पण चांगल्या प्रकारे कार्य करेल आणि मनुष्य पाप करणार नाही. अशा प्रकारचा स्वचा अनुभव, स्वचा अभ्यास करावा. मन फार बलवान आहे. मनाला चांगल्या गोष्टीत गुंतवावं म्हणजे चांगले मनुष्य जे आहेत, संत महात्मे आहेत, त्यांच्याबरोबर वेळ घालवावा, चांगल्या गोष्टीचा अभ्यास करावा. अशा प्रकारे मनाला गुंतवावं. मी नेहमी सांगतो की मनुष्य हा मित्राशिवाय राहू शकत नाही, परिवाराशिवाय राहू शकत नाही. सगळे सोयरे, शेजारी पाजारी हीच आपली श्रीमंती आहे. ज्याचा मित्रपरिवार जास्त, ज्याचे सोयरे धायरे त्यांच्याबरोबर संबंध जास्त, शेजाऱ्या पाजाऱ्याबरोबर चांगले संबंध, असा मित्रपरिवार जर जास्त असेल तर तो श्रीमंत आहे. मी नेहमी सांगत असतो की मनुष्याने आपलं मन चांगलं ठेवण्यासाठी आपल्या मित्राबरोबर गप्पा माराव्या. काही वेळ सकाळ संध्याकाळ मित्राबरोबर गप्पा माराव्यात. नक्की आपलं आयुष्य वाढतं. जीवनामध्ये जीवनात गुरु असावा. तसंच कुणाची तरी आदरयुक्त भीती पण असावी आणि कोणाजवळ तरी आपलं मन मोकळं करावं अशी व्यक्ती असावी. काय सांगतो, आणखी एक वेळ सांगतो, गुरु असावा आणि कोणाची तर आदरयुक्त भीती आपल्यावरती असावी आणि कोणीतरी अशी व्यक्ती असावी, मित्र असावा की ज्याच्याजवळ आपलं मन मोकळं करू शकतो, त्याच्यासमोर आपली व्यथा मांडू शकतो. आता याच्यामध्ये एक प्रसंग येतो रामायणामधला, ती थोडक्यात सांगतो. श्रीरामाचा वनवास होतो, राजाचं निधन होतं, महाराज दशरथाचं निधन होतं आणि गुरुजी बोलावणं पाठवतं कुठे कैकेयी देशाला. भरत आणि शत्रुघ्न तिथे असतात. त्यांना बोलवण्यासाठी दूत जातात. भरत शत्रुघ्न येतात. भरत येतो अयोध्येमध्ये. त्यावेळेस काय होतं, तो पाहतो की हे काही झालेलं आहे. श्रीराम वनात गेले, वडिलाचं निधन झालं, हे माझ्यामुळं झालं, माझ्या कारणामुळं झालं. मी राजा व्हावा या हट्टापोई झालं, माझ्या माता कैकेयीमुळं झालं, म्हणून मीच याला कारण आहे. श्रीरामाला वनवास आणि माझ्या वडिलाचं निधन यास मी कारण आहे. अशा प्रकारची खिन्नता येते, अशा प्रकारचं दुःख येतं. आता त्यांना रडावंसं वाटतं. भरताना इतकं रडू येतं. आता काय करावं, कुणाच्या समोर जाऊन रडावं, कुणाच्या कुशीत रडावं. श्रीराम तर नाही आहेत, वडील दशरथ पण नाही आहेत. आता माता कैकेयीच्या पुढे काय रडावं, तिच्यामुळं तर हे झालं. मग शेवटी काय, भरत कुठं जातात, कौशल्या मातेकडे जातात आणि कौशल्या मातेच्या पुढे रडतात. त्या मातेच्या कुशीत जाऊन रडतात. सांगायचा उद्देश माझा हा आहे की मन शांत, मन शुद्ध, पवित्र या करण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणीतरी एक मित्र असावा, कोणीतरी असावं की ज्याच्यापुढे आपण जाऊन रडू शकतो, तिच्या कुशामध्ये जाऊन आपण रडू शकतो. मन शांत होतं. कुणाजवळ तरी मन मोकळे करावे.
सांगायचा उद्देश असा की मनाला ओळखावं, मनाला मोकळं करावं, मनाचा विकास करावा, तसाच बुद्धीचा पण विकास करावा. स्वला जाणून घ्यावं, म्हणजे शरीराला जाणून घ्यावं, मनाला जाणून घ्यावं आणि बुद्धीला आपल्या जाणून घ्यावं. आता चित्त आहे, जीव आहे आणि आत्मा आहे. ह्या फार मोठ्या गोष्टी आहेत. हे जाणून घेणं फार अवघड गोष्टी आहेत. याचा पण अभ्यास फार कमी आहे माझा, पण मी मान्य करतो. याचा पण थोडा थोडा अभ्यास चालू आहे. चित्त कशाला म्हणावं, जीव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, म्हणजे स्वचाचा अभ्यास. हे स्वाध्याय जे आहे याच्यावरती मी थोडक्यात चर्चा केलेली आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी राहून गेल्या असतील, कारण हा विषय जितका गहन आहे की स्वचा अभ्यास होणे फार कठीण. कित्येक महात्मे, मोठमोठे महात्मे पूर्ण आयुष्यभर स्वला जाणून घेण्याचा प्रयत्न केले, परंतु स्व कळला नाही, स्वतःला कळलं नाही. जीव मी आत्मा हे कळलं नाही. तर आपला थोडा प्रयत्न आहे स्वाध्याय यावरती. थोडक्यात हे मी विवेचन केलं, थोडक्यात तिची माहिती दिली. मला जितकी माहिती आहे तेवढं मी आपणाबरोबर शेअर केलेलं आहे. आता हे सत्र इथंच थांबवतो. आपण पुढच्या सत्रामध्ये काय मानसिक ताप पाहिला, आता शारीरिक वाचिक ताप पाहिला. आता मानसिक ताप काय आहे हा पुढच्या सत्रामध्ये. कायिक, वाचिक आणि मानसिक असे तापाचे 3 प्रकार. तर शारीरिक ताप पाहिला, वाचिक ताप पाहिला. आता मानसिक ताप कशाला म्हणतात हे आपण पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र मी इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.